नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाताई या सार्थकला म्हणतात, तुझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून तू लढायचं सोडून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतोस का? तर तो तुझा मेहुणा आहे म्हणून की हिचा भाऊ आहे म्हणून? सार्थक म्हणतो, नाही आई, असं काही नाही आहे. मला मनापासून वाटते की मनोज दादा निर्दोष आहेत. त्यांनी असं काही केलं नाही आहे. म्हणूनच मला वाटतं की आपण ही केस मागे घेतली पाहिजे. माझं मन मला सांगतंय दादांनी काही केलं नाही आहे. तर सुधाताई म्हणतात, सार्थक तू काय करतोयस हे? अरे हे तरी सिद्ध झालंय ना, गाडी त्यांचीच होती आणि गाडी तेच चालवत होते. सार्थक म्हणतो, नाही आई, एवढंच सिद्ध झालं आहे की गाडी त्यांची होती, पण गाडी ते चालवत होते हे सिद्ध झालं नाही आहे. सुधाताई म्हणतात, सार्थक तू त्याची बाजू का घेतोयस? अरे अनेक वेळा तो घरी येऊन भांडला आहे, गोंधळ घातला आहे. तर सार्थक म्हणतो, मला मान्य आहे, सगळं काही मान्य आहे, त्यांच्या हातून चुका झाल्या असतील, पण नाही, ते असं वागूच शकत नाही, कारण मी त्यांच्या घरात राहिलो आहे. माणूस म्हणून ते वाईट नाही आहेत, मी त्यांना जवळून पाहिलं आहे. आणि समजाच मनोज दादांच्या हातून हा अपघात झाला असता तर मनोज दादा थांबले असते, त्यांनी बाबांना हॉस्पिटलला नेलं असतं. पण नाही, ते मनोज दादा नव्हते, कारण तो माणूस तसा नाही आहे. तर सुधाताई म्हणतात, पण या प्रकरणात तू त्या माणसाला पूर्णपणे साथ देतोयस म्हणून माझ्या मनातून पूर्णपणे उतरून गेला आहेस. सार्थक, अरे तुझ्या बाबांचा गुन्हेगारी आहे तो, तुझ्या बाबांचा त्याने खून केला आहे, तरी तुला त्याच माणसाची साथ द्यावीशी वाटते का? सार्थक म्हणतो, आई तसं नाही आहे, मनोज दादाने असं केलं नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. अपघात कोणाकडूनही होऊ शकतं, पण ती व्यक्ती थांबली असती हेच मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सुधाताई काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. सुधाताई म्हणतात, सार्थक हे सगळं काही या आनंदीमुळे होते. असं म्हणत असतानाच सुधाताईंना चक्कर येते, तर सार्थक त्यांना सावरू लागतो. तर या गोष्टीचा सुधाताईंना खूप धक्का बसलेला असतो. तर आनंदी पण घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मालतीताई या अण्णांना म्हणतात, काय वाटलं असेल ना सार्थकरावांना, लेना इतकं त्यांना बोलली. अण्णा म्हणतात, काय चुकलं तिचं? तिला दोष देऊन काहीच उपयोग नाही आहे. उद्यापासून केस सुरू होणार आहे, मग तिलासुद्धा तिच्या नवऱ्याची काळजी असणारच ना. तर लेनाताईंचा हा विचार करून मालतीताई म्हणतात, हो ना, पण काय होणार हेच कळत नाही आहे. आणि त्याचवेळी तिथे सानू येते आणि बोलू लागते, अण्णा मला झोप येत नाही आहे, मला ना बाबांची खूप आठवण येत आहे. अण्णाही रडत म्हणतात, काय करू ग मी? अगं मला पण आठवण येत आहे, पण एक काम करू, आता ही झोपण्याची वेळ आहे ना, मग मी तुला एक छान अशी गोष्ट सांगतो, म्हणजे तुला झोप येईल. सानू म्हणते, नाही अण्णा, मला गोष्ट नको आहे, मला बाबांकडे जायचं आहे. तर अण्णांना खूप रडायला येत असतं. त्याचवेळी मालतीताई सानूची समजूत घालत बोलू लागतात, अगं बाबांकडे जायची काय गरज आहे? अगं तू झोप बघू, कारण आता बाबा येणारच आहे ना घरी, आणि बाबा आला तर तुला माहीत आहे ना, आम्हालाच विचारणार, माझी सानू बाळ अजून झोपली का नाही? मग आम्ही काय उत्तर द्यायचं सांग बघू. तर सानू बोलते, हो मला माहिती आहे, पण बाबा येताना गाडीच घेऊन येणार आहेत ना. तर अण्णा म्हणतात, त्या गाडीनेच तर वाट लावली. तर सानू म्हणते, काय झालं अण्णा? तर मालतीताई म्हणतात, हो, तुझा बाबाच येणार आहे आणि येताना गाडीही घेऊन येणार आहे, तू अजिबात काळजी करू नको. तर सानू खुश होत म्हणते, म्हणजे आपल्याला दिवाळीची सुट्टी असेल त्यावेळी आपण फिरायला जायचं हां. तर अण्णा म्हणतात, हो आपण फिरायला जाऊ. तर सानू म्हणते, अण्णा आता मला खूप छान अशी गोष्ट सांगा, म्हणजे मी झोपेन. तर अण्णा बोलतात, हो बाळा, मी तुला गोष्ट सांगतो. असं बोलून अण्णा चिवू आणि काऊची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. मात्र गोष्ट सांगत असताना सानू झोपी जाते. मालतीताई अण्णांना म्हणतात, ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांसाठी झुरत आहोत, त्याचप्रमाणे तिचाही जीव तिच्या बाबासाठी झुरतच असेल ना. अण्णांना आणि मालतीताईंना सानूची काळजी वाटत असते. तर इकडे पाहायला मिळतं, सुधाताईंना चक्कर आल्यामुळे सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात. तर आनंदी ही सुधाताईंसाठी पाणी घेऊन येते. तर सुधाताई पूर्णपणे नकार देत म्हणतात, मला हिच्या हातचं पाणीही नको आहे. त्यावेळी आनंदीला धक्काच बसतो. तर सुधाताई शलाकाला म्हणतात, शलाका तू मला माझ्या रूममध्ये घेऊन जाशील का? तर सार्थक हा सुधाताईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जात असतो. मात्र सुधाताई सार्थकचा हात बाजूला काढतात आणि शलाकाला म्हणतात, शलाका तू मला रूममध्ये घेऊन चल. तर शलाका आणि वृंदा काकू सुधाताईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. तर या गोष्टीचं सार्थक आणि आनंदीला खूप वाईट वाटत असतं. तर आनंदी ही सार्थकला म्हणते, सॉरी सर, आज जे काही झालं ते पुन्हा माझ्यामुळेच. तुमच्यात आणि तुमच्या आईमध्ये वाद झाले, फक्त माझ्यामुळे. पण मी तरी काय करू ना? मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांच्यासमोर हा विषय नका काढू, कारण त्यांना तो आवडणार नाही, आणि शेवटी तसंच झालं. सार्थक म्हणतो, मग काय करू? दादा निर्दोष असताना त्यांना शिक्षा झाली तर चालणार आहे का? अहो सानू आणि लीना वहिनीची हालत बघवणार का आपल्याला? आई आणि अण्णांना या वयात जो त्रास होत आहे तो बघवणार का आपल्याला? आनंदीलाही खूप वाईट वाटत असतं. पण आनंदी म्हणते, मी तरी काय करू सर? मला तर दोन्ही घरं माझीच आहेत, मला दोन्ही घरांची तेवढीच काळजी आहे. सार्थक आनंदीला सावरत म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. तर दुसरीकडे
मनोजला फाशीची शिक्षा देण्यासाठी घेऊन आलेले असतात आणि मनोजला फाशी देत असतात. मात्र हे आनंदीला पडलेलं एक भयंकर स्वप्न असतं. आनंदी दचकूनच मोठ्याने उठून दादाला आवाज देऊ लागते. तर त्याचवेळी सार्थक म्हणतो, काय झालंय, तुम्ही असं का दचकलात? तर आनंदी सार्थकला घाबरतच म्हणते, सर किती वाजलेत? तर सार्थक म्हणतो की 5 वाजलेत. आनंदी घाबरून म्हणते, सर पहाटेची पडलेली स्वप्न ही खरी होतात. नाही, मला खरंच खूप भीती वाटते. सार्थक म्हणतो, नाही आनंदी, असं काही नसतं. तुम्ही अगोदर पाणी पिऊन घ्या बघू. असं म्हणून तो आनंदीला पाणी पिण्यासाठी देतो. तर आनंदी पाणी पिऊन झाल्यानंतर सार्थकला म्हणते, नाही सर, पहाटेची स्वप्न ही खरी होतात. सार्थक म्हणतो, असं काही नसतं. आपण जो विचार करतो आणि तोच विचार आपल्या स्वप्नामध्ये येतो, बाकी काही नसतं. तुम्ही एवढा विचार नका करू. तर आनंदी पडलेलं स्वप्न सार्थकला सांगते. तर सार्थक म्हणतो, असं काही होणार नाही आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आज आपण कोर्टात जाणारच आहोत ना? तर आनंदी ही सार्थकला म्हणते, सर आपल्यावर ही काय वेळ आली आहे? आरोपीच्या पिंजऱ्यात पण आपलीच माणसं आणि आरोप करणारी पण आपलीच. सार्थक म्हणतो, मनोजदादा निर्दोष असतील तर नक्कीच सुटतील आणि देव आहे ना आपल्यासोबत, सगळं काही ठीक करेल. तुम्ही थोडा वेळ आराम करा बघू, कारण कोर्टात जायला अजून आपल्याला खूप वेळ आहे. तोपर्यंत थोडा वेळ आराम करा. मात्र आनंदीला मनोजदादाची काळजी वाटत असते. सार्थकास आनंदीची काळजी करत म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत तो आनंदीला झोपी जायला सांगतो. त्यानंतर आनंदीची काळजी करत सार्थक मनाशीच म्हणतो, आनंदी, मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या दादाची काळजी वाटते आहे, पण मी 100% प्रयत्न करणार. ज्या व्यक्तीने मनोजदादांवर हे आरोप केले त्या व्यक्तीला मी नक्कीच शोधून काढणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कोर्टात जायची वेळ आलेली असते. मात्र अण्णा विचार करत असतात आणि त्याचवेळी सानू येऊन विचारते, अण्णा कसला विचार करता? बाबांचा ना? अहो अजिबात काळजी करू नका, आपले बाबा पटकन घरी येतील, तुम्ही काळजी करू नका. सानूचे हे शब्द ऐकून अण्णा तिथेच बसतात आणि सानूला म्हणतात, सानू असं नक्की होईल ना गं? सानू म्हणते, हो अण्णा, मला तर खात्री आहे, आपले बाबा पटकन आणि लवकरच घरी येतील. तर सानूचे हे शब्द ऐकून अण्णा सानूला जवळ घेत म्हणतात, सानू तू जशी बोलतेस ना तसंच सगळं होऊ देत हा बाळा. असं बोलून सानूला ते मायेने जवळ घेतात. तर इकडे लीनावहिनी आणि मालतीताई या कोर्टात जाण्यासाठी आलेल्या असतात आणि अण्णांना म्हणतात, अहो कोर्टात जायचं आहे ना, चला. तर अण्णा म्हणतात, नाही मी नाही येत आहे. मालतीताई म्हणतात, अहो मी नाही येत म्हणजे? तर अण्णा बोलतात, मी मनोजला अशा परिस्थितीमध्ये नाही पाहू शकत, त्यामुळे तुम्ही दोघंच जा. आणि तसंही मी जोशी वकिलांना सांगितलं आहे, ते येणारच आहेत. तर लीनावहिनी म्हणतात, जोशी वकील? तर अण्णा म्हणतात, हो, अंशुमनच्या केसमधून सार्थकरावांना ज्यांनी निर्दोष सुटका केली होती तेच वकील. तर लीनावहिनी म्हणतात, म्हणजे हे वकील सार्थकरावांनी दिले आहेत का? तर अण्णा म्हणतात, नाही, या वकिलांना वकीलपत्र मीच दिलं आहे. तर लीनावहिनी म्हणतात, पण या वकिलांची फी जास्त आहे अण्णा. अण्णा म्हणतात, हो माहिती आहे, पण मी त्यांना विनंती केली आहे, ते नक्कीच आपली फी कमी घेतील आणि फीची व्यवस्था मी केली आहे. त्यावेळी अण्णा बोलतात की माझी एक FD होती आणि बांगड्या. तर लीनावहिनींना हे ऐकून खूप वाईट वाटतं. तर लीनावहिनी अण्णांना म्हणतात, अहो अण्णा, पण ती तुमची तर शेवटची FD होती ना? अण्णा म्हणतात, हो, पण ती FD काय करायची आहे? जर मुलांसाठी उपयोगी येणार नसेल, माझा मुलगा तिथे आरोपीच्या पिंजऱ्यात असेल, तर ती FD ठेवून मला काय करायची आहे? माझ्या FDपेक्षा माझा मुलगा मला महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही मनोजला निर्दोष सुटका करून घेऊन या, मी इथे घरी सानूसोबत थांबेन. तर अण्णा काही कोर्टात जायला तयार नसतात आणि ते बोलू लागतात, तुम्ही दोघेच जा, मी इथे सानूसोबत थांबतो. असं बोलून अण्णा रडतच घरात निघून जातात. तर मालतीताई या लीना वहिनीला म्हणतात, लीना पाहिलंच ना, आयुष्यभर या दोघांचं कधीच पटलं नाही, पण यांचं मनोजवर किती प्रेम आहे. त्यांना तर मनोजला आरोपीच्या पिंजऱ्यात बघवणार नाही म्हणून ते कोर्टातही यायला तयार नाहीत. तर लीना वहिनी म्हणतात, आई, शेवटी ते वडील आहेत, त्यांनाही त्यांची तेवढीच काळजी आहे. अण्णांची आता परिस्थिती काय असेल हे आपण समजू शकतो, त्यामुळे आपल्या दोघांनाच कोर्टात जावं लागेल. असं म्हणून दोघंही कोर्टात निघून जातात. तर कोर्टात आल्यानंतर आनंदीही तिथे आलेली असते. मालतीताई या आनंदीला आवाज देतात, तर आनंदी आईला आवाज देऊ लागते. मात्र सुधाताई रागानेच आनंदीकडे पाहतात, त्यामुळे सार्थकही आनंदीला शांत राहायला सांगतो. तर कोर्टामध्ये रेश्माही आलेली असते आणि सुधाताईंना म्हणू लागते, सुधा काकू तुम्ही काळजी करू नका, आरोपीला नक्की शिक्षा मिळणार. व आनंदीकडे ती रागाने पाहत म्हणू लागते, काकांच्या आत्म्याला शांती मिळणं खूप गरजेचं आहे आणि मी ती मिळवून देणार आहे. तर सार्थकलाही रेश्माचा खूप राग आलेला असतो. तर सार्थक आनंदीकडे पाहतो, तर आनंदी सार्थकला शांत राहायला सांगते. तर तेवढ्यातच जज साहेब कोर्टामध्ये आलेले असतात आणि ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांना बोलतात की कारवाईला सुरुवात करा. तर नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, थँक्यू माय लॉर्ड, ही केस आहे एका माथेफिरू चालक ज्याने एका निष्पाप माणसाचा जीव घेतला आहे आणि या माथेफिरू चालकाचं नाव आहे मनोज वर्तक आणि ज्या निष्पाप माणसाची हत्या झाली आहे त्या माणसाचं नाव आहे अरविंद राजाध्यक्ष. काय चूक होती अरविंद राजाध्यक्ष यांची, काय चूक होती राजाध्यक्ष कुटुंबियांची. अरविंद राजाध्यक्ष यांना कल्पनाही नव्हती की घराबाहेर पडल्यानंतर आपल्यावर एवढा मोठा आघात होईल.
पण आरोपी मनोज वर्तक यांना कल्पना आहे का आपल्या देशात दारू पिऊन गाडी चालवणं कायद्याने गुन्हा आहे आणि गुन्हेगार किती निर्दयी असतो बघा. जेव्हा अपघात घडला त्यानंतर पाणी पाजावं त्या माणसाला हॉस्पिटलला घेऊन जावं, एवढंही तो माणूस करू शकला नाही. निर्गुण हत्या करून तो माणूस तिथून निघून गेला. मनोज वर्तक आणि अरविंद राज्याध्यक्ष यांच्यात नातंही आहे. ते त्यांच्या बहिणीचे सासरे होते. अरविंद राज्याध्यक्ष कंपनीचे मालक आहेत, पण बहिणीचे सासरे या नात्याने पण त्यांनी बहिणीसाठी त्यांना वाटलंही नाही की त्या माणसाला पाणी पाजावं. म्हणूनच या निर्घुण माथेफिरूला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असंच मला वाटते आहे. त्याचवेळी मनोज दादांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट जोशी हे कोर्टाजवळ परवानगी मागत असतात. मात्र ॲडव्होकेट जोशी यांना जज साहेबांनी परवानगी नाकारलेली असते आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना बोलतात की तुम्ही मनोज वर्तक यांना प्रश्न विचारू शकता. त्यावेळी ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी मनोजजवळ येत म्हणू लागतात, तुम्ही कोर्टाला जे काही घडलं ते सांगा, पण खरं सांगा. तर मनोजदादा घाबरून हळू बोलू लागतात. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, जरा मोठ्याने बोललात तर सर्वांना ऐकू येईल. तर मनोजदादा म्हणतात, मी गाडी घेतली होती नवीन. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, नवीन की सेकंड हँड? तर मनोजदादा म्हणतात की सेकंड हँडच घेतली होती, पण माझ्यासाठी ती नवीन होती. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी हसतच म्हणतात, यांच्यासाठी ती नवीन होती हां, आणि आता पुढे काय घडलं ते सांगा. तर मनोजदादा म्हणतात, मी गाडी घेतली आणि मंदिरासाठी पूजेसाठी गेलो होतो. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी उलट विचारतात, कशाची पूजा, गाडीची की देवाची? तर मनोजदादा म्हणतात, मी नवीन गाडी घेतली होती आणि म्हणूनच त्या गाडीचीच पूजा करण्यासाठी मी मंदिरामध्ये गेलो होतो आणि त्याचवेळी पूजा झाल्यानंतर कोणी एका माणसाने मला प्रसाद दिला, पण त्यानंतरचं पुढचं काहीच आठवत नाही आणि त्याचवेळी सार्थकला त्यामध्ये नक्कीच काहीतरी घडलं असा अंदाज येतो. तर सार्थक मनोजदादांकडे पाहू लागतो. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी हसतच म्हणतात, बघा या माणसाला तो प्रसाद खाल्यानंतर पुढचं काही घडलं हे आठवतही नाही आहे, म्हणजे ह्या माणूस शुद्धीवरही नव्हता. तर मनोजदादा म्हणतात की हो, ज्यावेळी मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या बाजूला हवालदार उभे होते आणि त्यांनी मला सांगितलं की मला अटक झाली आहे, मात्र मला मधलं काहीच आठवत नाही. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतात, म्हणजे किती भयंकर आहे हे. हा माणूस गाडी चालवत असताना काय घडले हे आठवतही नाही, कारण हा माणूस दारू पियाला होता. तर तेवढ्यातच ॲडव्होकेट जोशी म्हणतात, नाही. तर नेत्रा धर्माधिकारी मनोजदादाला म्हणतात, तर तुम्ही दारूच पिला नाही तर तुमच्याजवळ कोणता पुरावा आहे का? तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात की हो, पुरावा आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतात, वैद्यकीय तपासणी अंतर्गत सापडलेल्या पुराव्यानुसार मनोज वर्तक यांचं दारूचं प्रमाण हे जास्त आहे हे सिद्ध करत आहे आणि यावरूनच हे सिद्ध होतं की ही गाडी मनोज वर्तक यांचीच आहे आणि मनोज वर्तक हेच गाडी चालवत होते. त्याचवेळी सुधाताई आपलं स्टेटमेंट देत म्हणतात की या माणसाला फाशी द्या, या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी अशी ती कोर्टाला विनंती करतात. मात्र त्यावेळी मनोजदादाला खूप वाईट वाटत असतं. आता कोर्ट काय निर्णय घेईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.